हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम सुंदर सुंदर उभे विठे बरी सुंदर
तुलसी
तिकडे बसणारे मागे येणारे परत मागे बसतील.
तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडेल वराडे काय उने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडे पाया पडेल वराडे कामने देवा काही थातुके पाठवा कृपा कराल ते थोडे पाया पडेल वराडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मण्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थ सिद्धये जयाचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनि आता महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय समागतिष्ठं कामानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे Hey
संतांच्या त्यांच्या कृपा झाल्या कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधार्य जोजी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परमानंदं कृष्णं वंद्यं जगद्गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेल भराडी अखंड विश्वाचा विचार करता अखंड महाराष्ट्राचा विचार करता ज्यांच्या पदस्पर्शाने अखंड महाराष्ट्र पावन आणि पुण्यात झाला असे असणारे श्रीमंत श्री छत्रपती शिवराय ज्यांच्या पदस्पर्शाने अखंड हिंदुस्थान पावन आणि पुण्यात झाला स्वतःच्या धर्मनिष्ठेतून स्वतःच्या कर्तव्यनिष्ठेतून अवघ्या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदुत्व काय आहे समजून सांगणारे धर्मावर श्री छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगून अवघ्या विश्वाला हे विश्वाचे माझे घर ऐसे मती जयांची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला संपूर्ण विश्वाला वारंवार संप्रदाय समजून देणारे समजून सांगणारे भगवान श्री ज्ञानोबा कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत अखंड हिंदुस्थानावरती ज्यांनी तब्बल 28 वर्ष राज्य केलं अशा असणाऱ्या राजमाता पुरोगामी अहिल्यादेवी होळकर
ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना केली असे असणारे छत्रपती शिवरायांचे सुद्धा आद्य गुरु असणारे 4 वेदांचं मंथन करून 5वा वेद रूपी गाथा निर्माण करणारे आणि अवघ्या विश्वाला अवघ्या जगाला मानवतेचा संदेश देणारे श्रीमंत श्री वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आजच्या सेवेसाठी विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे रामवाडी या गावामध्ये मामांचं भव्य आणि दिव्य मंदिर उभारणी होणार आहे काही दिवसातच। त्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आणि मामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आजचा कीर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल या कीर्तनाचं नियोजन करणारे आयोजन करणारे आमचे पडळकर पाहुणे असतील, आमचे काळे पाहुणे असतील, संपूर्ण महाराज रामवाडी गावातील संपूर्ण भाविक भक्त असतील, ह्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मृदंगाचार्य इंदापूर तालुक्यामध्ये चांगले कीर्तनकारांसोबत त्यांनी साथ केली असे असणारे आमचे हरिभक्त परायण आदित्य महाराज पोळ बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। आम्हाला गायनाला साथ करणारे आमचे हरिभक्त परायण आमच्या गावचं भूषण असणारे हरिभक्त परायण प्रसाद महाराज पाटील बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। समस्त ग्रामस्थ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आमच्या सोबत आलेले आमचे राकोंडे महाराज असतील, पवार महाराज असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आमचे वडील असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आमचे गलांडवाडीचे महाराज असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि या गावातील काही भजनी मंडळ आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक, मामांच्याही चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात। जिवाळा YouTube चॅनलचे संस्थापक असणारे अध्यक्ष असणारे आमचे हरिभक्त परायण नितीन महाराज पाटील यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आमचे ज्यांनी आतापर्यंत आम्हाला लहानाचं मोठं केलं, आम्हाला मार्गदर्शन देऊन आम्हाला ह्या पदापर्यंत येऊन पोहोचवण्याचं काम केलं असे असणारे आमचे अर्जुन आप्पा आपणचे चरणी नतमस्तक होतो। इकडे काका आहेत, सर्व टाळकरी मंडळ आहेत, सर्व समस्त ग्रामस्थ आहेत, सर्वांच्या अजून एकदा पुनश्च त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बरं। जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुम्ही विश्वाचे नाथ आहे, मी कोण आहे, मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे। जो विश्वाचा नाथ असतो ना तो दिनाचाही सांभाळ करतो। कुंभार महाराज तो विश्वाचा नाथ जो असतो ना तो दिनाचाही सांभाळ करतो, तो दुबळ्यांचाही सांभाळ करतो, तो अनाथांचाही सांभाळ करतो। खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर जाता जाता सांगतो, कीर्तनाच्या सुरुवातीला बोलून जातो, ऐका गाड्या आपण जर पंढरपूरला गेलो, आपण जर एकादशीच्या निमित्तानं काल एकादश झाली, एकादशीच्या निमित्तानं आपण जर पंढरपूरला गेलो, पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपण चंद्रभागेला जातो, स्नान वगैरे करतो, प्रदक्षिणा वगैरे करतो, सगळ्या गोष्टी करतो आदित्य महाराज। आणि ही केल्याच्या नंतर
आपण मंदिरामध्ये जातो आणि भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो पंढरीचा पांडुरंग सुद्धा त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो आपण काळाय का गोराय पांढरा का काळाय बघत नाही, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती संपत्ती आहे बघत नाही, परंतु पंढरीचा पांडुरंग तुमच्या अंतरंगामधला भाव बघतो, तुमच्या अंतरंगामधला भाव बघतो, तो काहीही बघत नाही महाराज, काय बघतो तुमच्या अंतरंगामधला भाव बघतो, परंतु त्याचे उलट सांगतो, पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरचा देव तुमच्या अंतरंगामधला भाव बघतो आणि आदमापूरला गेल्याच्या नंतर आदमापूरचा देव माझ्या भक्ताच्या पाठीमागे कोणतं संकट आहे त्याचा तो अगोदर बघतो महाराज, भक्ताच्या पाठीमागे जे पीडा लागलेली आहे, जे संकट लागलेलं आहे त्याचं निवारण अगोदर करण्याचं काम करतो, मग त्याच्यानंतर भक्ती बघतो. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंगरम्य अनाथ, जे दीन आहेत, जे रंग आहेत, जे अनाथ आहेत त्यांचा सांभाळण्याचं काम करतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कृपा करायला ते थोडी पाया पडिलो, कृपा करायला ते थोडी पाया पडिलो बराडी, थोडी तरी आमच्यावर कृपा करा पाया पडिलो बराडी. काय होणे तुमापाशी मी तो अल्पची संतोषी, काय होणे महाराज, काय होणे महाराज, भगवंताच्या दरबारामध्ये काय आहे महाराज, मी तो अल्पची संतोषी. अल्पची संतोषी म्हणजे महाराज आपण महाराज थोडक्या गोष्टीमध्ये संतोष मानून घेतो, परंतु महाराज भगवंताच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर खरं ऐश्वर्य काय आहे ना हे भगवंताच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर कळतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा म्हणजे भात पाठवा नाही, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा याचा अर्थ असा आहे आमचा उद्धार करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आमचं जीवन सार्थकी करणारे असे मामांसारखे संत मंडळी पाठवा. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. विश्वनाथ दीन रंगरम्य अनाथ, मामांच्या भव्य दिव्य मंदिराच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मामांचा जन्म उत्सव आहे त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता मामा म्हणायचं कोणाला ऐका, संत सद्गुरू मावळो मामा म्हणजे काय कीर्तनामध्ये सांगतो. आता बारकाईनं ऐकायचं. आपल्याकडे आता मला वाटतं 4:15 वाजले, 3:15 वाजले, आपल्याला 4:15 सोडायचं बरोबर का. आपल्याकडे फक्त 1 तास राहिलाय, त्यामुळे बारकाईनं कीर्तन ऐकायचं. कोण येते, कोण जाते, कोण बसते, कोण उठते, कोण टाळ घेते, कोण काय करते काही सुद्धा बघू नका, फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. विठ्ठल कीर्तनामध्ये लक्ष द्या महाराज, कीर्तनामध्ये लक्ष दिल्याच्या नंतर आपला उद्धार होणार महाराज. बाकीकडे लक्ष दिल्याच्या नंतर बाकीकडे हेच महाराज रोज आहे महाराज. आता 1 तासानंतर काय महाराज सगळं हाय महाराज, मंड सगळं आहे ते आहे ना, जागा नवीन आहे का तुम्हाला बसलेल्या लोकांना, नाही ना सगळं आहे ते आहे महाराज सगळं. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंगरम्य अनाथ. आता विश्वाचा नाथ कुणाला म्हणायचं सांगतो. मामांना विश्वाचं नाथ का म्हटलं जातं, मामांना जगाचा मालक का म्हटलं जातं. बघा कोणताही बघा आल्याच्या नंतर महाराज 17 बगेत मामांचे एकूण 17 बगेत महाराज. मामांच्या मंदिरावरती महाराज जिथं जिथं मामांची मंदिर आहेत तिथं तिथं मामांच्या मंदिरावरती आणि बगेच्या त्या पालखीवरती एक नाव आवर्जून लिहिलेलं असतं, एका नावाचा आवर्जून उल्लेख केलेला असतो, तो म्हणजे जगाचा बाप, जगाचा मालक असं लिहिलेलं असतं. जगाचा मालक का म्हटलं जातं मामांना, त्या विश्वाचा मालक का म्हटलं जातं त्याच्या पाठीमागचं एक उदाहरण सांगतो ऐका. संत श्री मामांचा एक भक्त होता महाराज, धोंडेराम पाटील म्हणून मामांचा भक्त होता. मामांची निष्ठेने सेवा करायचा, सगळ्या गोष्टी करायचा महाराज. मामांची निष्ठेने सेवा करायचा, मामांच्या तळावर येऊन मामांची सेवा करण्याचं काम करायचं, बकरी राखण्याचं काम करायचं, सगळ्या गोष्टी करण्याचं काम करायचं महाराज. धोंडेराम पाटील नावाचा एक व्यक्ती होता महाराज. मामांवर अपार निष्ठा होती, अपार श्रद्धा होती मामांवरती. एके दिवशी महाराज पण त्याच्या जीवनामध्ये एक अडचण होती, एका गोष्टीची कमी होती की
परिस्थिती मात्र महाराज सुधरत नव्हती महाराज. कधी महाराज धोंडीराम पाटील आजारी पडायचा, कधी त्याचा मुलगा आजारी पडायचा, कधी त्याची धर्मपत्नी आजारी पडायची. महाराज परिस्थितीमध्ये महाराज 20 वर्ष झालं प्रपंच करतोय, परंतु महाराज परिस्थितीमध्ये काही सुद्धा बदल होत नव्हता. आहे तशी परिस्थिती. उलट जी नवीन काम करायला जाईल त्याच्यामध्ये अडचणी, त्याच्यामध्ये संकट, या सगळ्या गोष्टी येत होत्या महाराज. एक दिवशी असं रानामध्ये बसल्याच्या नंतर लिंबाचं झाड होतं, धोंडीराम पाटील बसले होते आणि तिथं त्यांची धर्मपत्नी होती. त्यावेळेस का नाही धोंडीराम पाटील का नाही आपल्या बायकोला महाराज मामांविषयी सांगत होते. मामांनी आज अशी चमत्कार केले, मामांनी आज तसं केलं, मामांनी आज पुत्रिकाला सुद्धा संतान दिलं, मामांनी ह्याचा उद्धार केला, मामांनी ह्याचं चांगलं केलं, असं धोंडीराम पाटील आपल्या धर्मपत्नीला म्हणजे आपल्या बायकोला सांगत होता महाराज. आपल्या बायकोला सांगत होता म्हटल्याच्या नंतर का त्याची जी धर्मपत्नी होती ना ती जरा वैतागली. ती वैतागली. का वैतागली? काय सांगता तुम्ही? मामा मामा रोज करता, मामा तू रोज सांगता, मामा असे आहेत, मामा तसे आहेत, मामका सांगता, सगळं सांगता, मामांनी असा चमत्कार केला, मामांनी तसा चमत्कार केला, मग आपण इतक्या दिवस मामांची सेवा करतोय, आपली परिस्थिती का बदलत नाही? एकदा तरी त्या मामांकडे जावा, मामांना आपल्या प्रपंचाचं गारण सांगा, प्रपंचाचं गारण सांगा म्हटल्याच्या नंतर बायकोचं ऐकलं महाराज. धोंडीराम पाटलांना बायकोचं ऐकलं आणि मामांच्या तळावरती आले. कोण? धोंडीराम पाटील मामांच्या तळावरती आले आणि आल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळची वेळ होती महाराज. सगळेजण असे मेंढके महाराज जेवणासाठी बसले होते, कन्याचा प्रसाद केला होता, जेवणासाठी बसले होते आणि जेवणासाठी बसल्याच्या नंतर कन्याचा प्रसाद सगळ्याला वाटला आणि धोंडीराम पाटील तिथं पोहोचले. धोंडीराम पाटील तिथं पोहोचल्याच्या नंतर धोंडीराम पाटील मामांना सांगू लागला, मामा माझं तुमच्याकडे काहीतरी विशेष काम आहे, माझी काहीतरी अडचण आहे, तेवढं ऐकून घ्यायचं का? ऐकून घ्यायचं का म्हटल्याच्या नंतर मामाने सांगितलं, अरे सुकाळीच्या आताच मी आलोय, आताच आम्ही मेंढर राखून आलोय, आताच मी थकलोय, आताच मी दमलोय, कन्याचा प्रसाद घे आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर आपण दोघं बोलू म्हटल्याच्या नंतर ठीक आहे. कन्याचा प्रसाद घेण्यासाठी धोंडीराम पाटील तिथं बसला आणि धोंडीराम पाटील तिथं बसल्याच्या नंतर सगळ्यांनी कन्याचा प्रसाद वगैरे घेतला. मामांनी लवकर आपलं जेवण आटपलं आणि आपला जो तळ होता महाराज मामांचा त्या तळामध्ये झाली गेले मामा आणि तिथं महाराज मामा झोपले. अशा झोपायला लागल्याच्या नंतर कारण महाराज धोंडीराम पाटील सुद्धा आपलं जेवण आटपलं आणि मामांकडे पाठीमागे मामांच्या आला आणि कारण तिथं आल्याच्या नंतर मामा झोपायला लागले होते. तेवढं धोंडीराम पाटील मामांना म्हणाला, मामा माझं काहीतरी काम आहे तेवढं ऐकून घ्यायचं का, माझी काहीतरी अडचण आहे तेवढे ऐकून घ्यायचं का? त्यावेळेस मामांनी सांगितलं, आता माझी निजायची वेळ झाली, आता माझी झोपण्याची वेळ झाली, मी आता काय ऐकून घेतो, बघू सकाळ उद्या तुझं काय असेल ते सकाळ बघू म्हटल्याच्या नंतर धोंडीराम पाटीलला महाराज थोडंसं वाईट वाटलं आणि त्याला सांगितलं, धोंडीराम पाटलाला सांगितलं तू सुद्धा जा आणि ते मेंढक्यांमध्ये जाऊन झोप. धोंडीराम पाटील तिथून निघून गेला आणि मेंढक्याच्या मध्ये जाऊन झोपला. परंतु धोंडीराम पाटलाच्या डोळ्याला महाराज धारा लागल्या होत्या, एका गोष्टीने धारा लागल्या होत्या. दोन टायमाचं जेवण मिळवायचं म्हटलं तरी त्याच्या घरी महाराज साधी भाकरी सुद्धा नसायची. धोंडीराम पाटलाच्या डोळ्याला एका गोष्टीमुळे धारा लागल्या, मी इकडे निघून आलोय, घरी साधं भाकरीचं पीठ सुद्धा नाही, माझ्या लेकरांनी काय खाल्लं असेल, माझ्या बायकोने काय खाल्लं असेल, मी इकडे खाल्लं ठीक आहे, मामांपाशी प्रसाद घेतला, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु माझ्या बायकोने पोरांनी काय खाल्लं असेल म्हणून धोंडीराम पाटलाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि धोंडीराम पाटील महाराज तसाच. आता धोंडीराम पाटील महाराज झोपून गेला. सकाळ उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली, सगळे मेंढक्यांनी महाराज कपडाला भंडारा वगैरे लावला आणि आपली दावण उपटली. आपली वाघर असते का आपली मेंढराच्या कडे बांधणारे ती महाराज दावण वगैरे उपटली कारण आता त्यांना सगळ्यांनी आपापल्या म्हणजे मेंढर घेऊन जाण्याचं ठरवलं आणि चारण्यासाठी घेऊन जाण्याचं ठरवलं. मामा सुद्धा निघाले आणि मामा सुद्धा निघाल्याच्या नंतर धोंडीराम पाटील अजून एकदा मामापाशी गेला आणि मामांना सांगू लागला, मामा माझं काहीतरी काम होतं तुमच्याकडं, ऐकून घ्यायचं का, ऐकून घ्यायचं का म्हटल्याच्या नंतर मामांनी सांगितलं, आता मला मेंढर राखायला जायचंय, आता मला दुसरं काम करायचंय, तुझं बघू पुन्हा तू घरी जा निघून. घरी जा निघून म्हटल्याच्या नंतर महाराज धोंडीराम पाटलांना अंतःकरणापासून हाक मारली आणि मामांना सांगितलं, मामा प्रपंचाचं वाटोळ झालं तरी तुमचं पाय सोडलं नाही, आयुष्याची राख रांगोळी झाली तरी तुमचं पाय सोडलं नाही, आता माझ्या प्रपंचाचं चांगलं करायचं का वाईट करायचं हे फक्त तुम्हीच ठरवा. आणि धोंडीराम पाटील तिथून निघून गेला.
मामांचा आशीर्वाद घेताना धोंडीराम पाटील निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर धोंडीराम पाटील घरी आला महाराज आणि घरी आल्याच्या नंतर बायकोने लांबच बघितलं धोंडीराम पाटील आलेल्या बायकोने लांबच बघितलं आल्याच्या नंतर धोंडीराम पाटलाला सांगितलं तुम्ही कवाशी निघला माझ्या मामाच्या तळावरून खूप उशीर झालाय खूप तुम्ही दमला असताना तुम्हाला मी जेवणासाठी ताट करते जेवणासाठी थाळा मानते तुम्ही जेवणासाठी बसा बायकोने हातून टाकलं बसण्यासाठी थोडंसं काहीतरी टाकलं आणि पंचपक्वानाचा थाळा बायकोने धोंडीराम पाटलाच्या समोर नेऊन ठेवला पंचपक्वानाचा थाळा बायकोने धोंडीराम पाटलाच्या समोर नेऊन ठेवला धोंडीराम पाटलाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत होता एका प्रश्नाचा त्याला फक्त एक प्रश्न त्याच्या अंतःकरणामध्ये सारखा वळवळ करत होता तो प्रश्न म्हणजे असा मी ज्या वेळेस घरातून बाहेर पडलो होतो मी ज्या वेळेस घरातून निघलो होतो त्यावेळेस घरामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता एवढे सगळे पंचपक्वान आले कुठून त्यावेळेस धोंडीराम पाटलांना आपल्या बायकोला विचारलं आपली एवढी परिस्थिती नाजूक आपली एवढी परिस्थिती हलाखीची मग आपल्या घरामध्ये एवढं सगळं आलं कुठून म्हटल्याच्या नंतर बायकोनं सांगितलं रात्री 10 ते 10:30 वाजता आमच्याकडे अन्नाचा नव्हता 10-10:30 वाजता रात्री 10-10:30 वाजता पोरं झोपायला लागले होते अन्नाचा एक कणही नव्हता पोरं म्हणत होती आई बाबा कुठं गेले बाबा काहीतरी जेवणाची सोय करतील का काहीतरी जेवणाची सोय करतील का या अंदाजानं पोरं झोपी गेली होती धोंडीराम पाटलाची बायको रडत तशीच बसली होती 10 ते 10:30 दरम्यान होता धोंडीराम पाटलाच्या बायकोने सांगितलं रात्री 10:30 चा वेळ होता आणि 10:30 वाजता आपल्या घराची कुणीतरी कडी वाजवली कडी उघडली आणि कडी उघडल्याच्या नंतर त्या माणसाच्या डोक्यावरती फेटा होता खांद्यावरती घोंगड होतं हातामध्ये काठी होती आणि 2 महिने पूर्ण इतका शिदा म्हणजे 2 महिने पूर्ण इतका बाजार त्या माणसाच्या खांद्यावरती होता आणि त्या माणसाने ते आपल्याला बाजार दिला आणि एक वर्षभर पूर्ण इतकी पैशाची रक्कम आपल्याला देऊन गेला देत असताना एवढा बाजार देत असताना एवढी पैशाची रक्कम देत असताना एवढं सगळं देत असताना मी त्या माणसाला विचारलं पाहुणं तुम्ही आलाय कुठून तुम्ही आम्हाला एवढं सगळं का देताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्या बायकोने सांगितलं धोंडीराम पाटलाच्या बायकोने सांगितलं तो असा माणूस म्हणत होता की माझं नाव आहे बाळू धनगर माझं नाव आहे बाळू धनगर मी धोंडीराम पाटलाचा सगळ्यात जुना मित्र धोंडीराम पाटलाच्या बायकोने सांगितलं तो माणूस असा सांगत होता माझं नाव आहे बाळू धनगर मी फार जुना मित्र आहे मी फार जुना मित्र आहे तुमची मदत करून राहावं मदत करण्यासाठी आलोय महाराज मामांपाशी गेल्याच्या नंतर मामांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मामांना अडचण सांगण्याची गरज नाही महाराज ज्या दिवशी तुम्ही मामांच्या मंदिरामध्ये येता ज्या दिवशी तुम्ही आत्मापूरला जाताना त्या दिवशी तुमची कामं आपाप व्हायला लागतात महाराज ही मामांची खरी Oh
तळावरती सेवा करण्यासाठी जाता, ज्या दिवशी तुम्ही मामांची बकरी राखण्यासाठी जाता, त्या दिवशी महाराज तुमच्या घराची राखण महाराज जगाचा मालक माझा बाळू बाळू करत असतो महाराज. त्याच्यामध्ये वाद एक चालू काळामध्ये चालू काळामध्ये तेजस्विनी सरबंद नावाची मुलगी महाराज PSI झाली महाराज. तेजस्विनी सरबंद नावाची मुलगी PSI झाली महाराज. 2017 ची घटना आहे महाराज. 2017 ची घटना आहे. आदमापूर गावाचे शेजारी महाराज रुई नावाचं गाव आहे. आदमापूरच्या गावापाशी वाघापूर वगैरे आहेत ना आपले कृष्ण महाराज होणे त्यांच्या गावापाशी महाराज रुई नावाचं गाव आहे. आदमापूरच्या पलीकडे त्या रुई नावाच्या गावामध्ये तेजस्विनी सायकर सारबंदे आणि तिचे ते आई वडील राहत होते महाराज. एकुलती एक मुलगी होती. मुलगा वगैरे काही सुद्धा नव्हता महाराज. मुलगी होती म्हणून आई बापाने काय केलं महाराज, आपल्याला मुलगा नाही म्हणून मुलगा म्हणून महाराज सांभाळलं होतं आणि तिथं शिक्षणही त्याच पुढचं केलं होतं महाराज. सगळ्या गोष्टी केल्या होत्या महाराज. तेजस्विनी सारबंदे तिचे आई वडील एक दिवस महाराज गाडीमध्ये बसले आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आई वडिलांनी सांगितलं तेजस्विनीला फोन करून सांगितलं आम्ही बाहेर गावी आलोय परंतु येताना आम्ही आदमापूरला चाललो, आदमापूरचं दर्शन करून येतो असं सांगितलं. आणि आदमापूरचं दर्शन करून येतो म्हणून असं सांगितल्याच्या नंतर महाराज ते गेले आणि गेल्याच्या नंतर गॅसवरची गाडी होती महाराज आणि त्या गाडीनं निम्या रस्त्यामध्ये गाडीनं पेट घेतला महाराज की गाडीनं पेट घेतल्याबरोबर महाराज तेजस्विनी सारबंदे तिचे आई वडील होते ना ते महाराज शिल्लक राहिले. त्या जागेवरती महाराज त्या मुलीचे आई वडील गेले आणि आई वडील गेल्याच्या नंतर आता काय करायचं महाराज, फोन करून कोणीतरी सांगितलं तेजस्विनीला, कोणीतरी सांगितलं बाळा तुझे आई वडील गेले, तुझे आई वडील गेले, आई वडील गेले असं सांगितल्याच्या नंतर तेजस्विनीला जरा जरा वाईट आणि तिथं बघण्यासाठी गेले तर का नाही महाराज आई वडील महाराज शिल्लक राहिले नाही. असं अग्नी द्यायला सुद्धा आई वडील शिल्लक राहिले नाही महाराज. तेजस्विनी सारबंदे नावाची मुलगी. आता काय करायचं महाराज, तेजस्विनी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर दरवाजा लावून घेतला आणि मामाचा फोटो महाराज आपल्या हातावरती घेतला आणि डसा डसा मामाच्या फोटोकडे बघून महाराज रडू लागले. मामांच्या फोटोकडे बघून रडू लागले. मामांना सांगू लागले मामा जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाच्या वाट्याला दुःख येतं परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाच्या वाट्याला दुःख येतं परंतु माझ्या वाट्याला एवढं का दुःख दिलं रे तू. आयुष्यामध्ये दुःख येतं, आयुष्यामध्ये दुःख येतं परंतु इतकं दुःख असतं का. मामांना सांगू लागले मामा अजून 2 दिवसांनी माझा MPSC चा पेपर आहे रे, आता कुणाकडे बघून मी करावं. तिने सगळं महाराज पिशवी वगैरे बांधली आणि आदमापूरला आले आणि आदमापूरला आल्याच्या नंतर मामांच्या मंदिरामध्ये गेले. मामांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मामांच्या प्रतिमेकडे बघितलं, मामांचं दर्शन घेतलं, मुळे महाराजांचं दर्शन घेतलं, विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेतलं. मामाला सांगितलं मामा आजपासून ना माझी आई गेली, माझे वडील गेले, आजपासून ना तूच माझी आई आणि तूच माझा बाप, तूच माझा बाप, आजपासून तूच माझी आई. आणि महाराज आदमापुरामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर मंदिराच्या समोर गेल्याच्या नंतर महाराज तिथे फोटो विकायला लागले. फोटो एक हाता एवढा एक फोटो घेतला आणि आदमापूरहून थेट पुण्याच्या गाडीमध्ये बसले. पेपर द्यायचा होता महाराज, MPSC चा पेपर द्यायचा होता. गाडीमध्ये बसले आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर थेट पुण्याला आले आणि आल्याच्या नंतर कॉलेजच्या बाहेर येऊन उभा राहिले आणि तिथं रडत बसले. मामांच्या फोटोकडे बघून नुसतं रडत होती. हे मामा आजपासून होचिन करत तू माझी आई, आजपासून तूच माझा बाप होचिन करे. मामांच्या फोटोकडे बघून रडत होती. अख्खी रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी पेपरला बसायचे महाराज. दुसऱ्या दिवशी पेपराची वेळ आली, 10चं टायमिंग होतं. पेपरासाठी सगळे मुलं आज जात होते आणि सगळे अधिकारी मुलांना चेक करत होते महाराज. सगळे अधिकारी मुलांना चेक करत होते.
अधिकारी मुलांना चेक करत होते, कुणाकडे कॉपी आहे का, कुणाकडे मोबाईल आहे का, कुणाकडे काही घड्याळ आहे का, कुणाकडे काय आहे का, हे चेक करत होते. आणि चेक करत असताना तेजस्विनीच्या हातामध्ये एक मामांचा एवढा एवढा एक फोटो होता. मामांचा एवढा एवढा एक फोटो होता. आणि त्यावेळेस त्या तेजस्विनीला त्या अधिकाऱ्याने सांगितलं, त्या अधिकाऱ्याने सांगितलं, हे ताई, असल्या संतांवर कशापायी विश्वास ठेवते? असल्या संतांच्या नादी लागून आजपर्यंत कुणाचं चांगलं झालंय का? तुला जर पेपर द्यायचा असेल ना, तरी मामाचा फोटो तुला बाहेर ठेवावा, की मामाचा फोटो तुला आत घेता येणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर त्या मुलीनं फार आग्रह केला. हो दादा, हो काका, हो मामा, असं करू नका हो, मला तेवढा मामांचा फोटो आतमध्ये घेऊन द्या. मामांचा फोटो महाराज तिला आतमध्ये घेऊन दिलं नाही. त्या मुलीला पेपराला सुद्धा महाराज बसू दिलं नाही. त्या मुलीला पेपराला सुद्धा अजिबात बसू दिलं नाही महाराज. 1.5 तास वेळ निघून गेला. त्या मुलीला महाराज बाहेर बसवलं. आणि बाहेर बसवल्याच्या नंतर त्या मुलीला बाहेर बसवलं. ती मुलगी मामाच्या फोटोकडे बघून महाराज फक्त रडत होती. हे मामा, आयुष्यामध्ये जेवढा आधार होता ना आई बापाचा, तो आधारही निघून गेला. आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जी नोकरीची परीक्षा द्यायला आली होती ना, ती परीक्षा सुद्धा आज तू रद्द केली. हे मामा, जे काय करायचं ना ते तूच कर. परंतु ती शिक्षक होते, त्यांना काय वाटलं नसतो. ते शिक्षक आले आणि आल्याच्या नंतर त्या मुलीला सांगितलं, ए ताई, ये आतमध्ये तुला मी पेपराला बसवतो. पुढच्या बेंचवरती बसवलं. त्या मुलीनं एका हातानं आपला बाळू मामाचा फोटो तिथं ठेवला. आणि महाराज पेपर 1.5 तासामध्ये कव्हर केला. आणि कव्हर केल्याच्या नंतर तो पेपर महाराज त्या शिक्षकाच्या हातामध्ये पडला. आणि हातामध्ये पडल्याच्या नंतर त्या शिक्षकानं आश्चर्य केलं. महाराज 1.5 तासामध्ये पेपर कंप्लीट केला. इतक्या पुरवण्या लावल्या, एवढा अभ्यास 1.5 तासामध्ये शक्य नाही महाराज. एमपीएससीचा पेपर कंप्लीट करणं शक्य नाही महाराज. परंतु महाराज त्या पोरीने 1.5 तासामध्ये पेपर कंप्लीट केला. आणि ती पोरगी महाराज घरी गावी निघून आली. तिथून पुढे महाराज 15 दिवसाला एमपीएससीचा निकाल लागला. आणि ती पोरगी रोई गावामध्ये आपला महाराज सर्टिफिकेट घेऊन गेली. महाराज आपलं महाराज नंबर घेऊन गेली, कॉम्प्युटर वाल्यापाशी गेली. आणि त्या कॉम्प्युटर वाल्याला विचारू लागली, हो काका, आता 1:30 वाजले, आता माझा निकाल बघा ना तेवढा. निकाल बघा म्हटल्याच्या नंतर त्या कॉम्प्युटर वाल्याने महाराज तो निकाल बघितला. तेजस्विनीचा निकाल बघितला. आणि तेजस्विनीला सांगितलं, तेजस्विनी तू पास झाली, ह्याच्यामध्ये नवल नाही, परंतु तो महाराष्ट्रामध्ये पहिली आली. हे मामांच्या महाराष्ट्रामध्ये पहिली आली महाराज. तेजस्विनी सारबत्य नावाची मुलगी महाराष्ट्रामध्ये पहिली आली. जे अनाथ आहेत त्यांना सांभाळण्याचं काम माझे मामा करतात. जे रंग आहेत, जे गरीब आहेत, त्यांना सुद्धा महाराज मामा माझे सहवास देतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वाचे मालक आहे. गंगाचं प्रथम Oh
तुम्ही विश्वाचे नाथ आहेत मामा. दिनाचा रंकाचा सांभाळ करण्याचं काम तुम्ही करताय मामा. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही विश्वनाथ तीन रंग मी अनाथ. हे विश्वचे माझे घर असे म्हणणारे ऐका, विश्वाचे माझे घर, हे विश्वचे माझे घर ऐसे म्हणजे जयंती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला संपूर्ण विश्वाला घर मानणारे एकमेव संत ते म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि संपूर्ण विश्वाला घर मानणारे असे दुसरे संत होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे संत श्री सद्गुरु बाळोबा महावीर महाराज. मामा विश्वाचे नाथ का आहेत त्याच्या पाठीमागचे अजून एक कारण सांगतो महाराज. आपण महाराज आत्मापूरला गेल्याच्या नंतर हे मामांचं कुलदैवत आहे ते म्हणजे हर्षितनाथ आप्पाची वाडी. या आप्पाच्या वाडी गावामध्ये एक शिंगाडे राहत होते महाराज. आप्पा शिंगाडे म्हणून एक त्यांचं भक्त राहत होते. मामांचे भक्त राहत होते महाराज. मामांवर अपार श्रद्धा होती, अपार निष्ठा होती. प्रत्येक महाराज मामांची ज्या ज्या वेळी आत्मापूर भागामध्ये त्या ज्या भागामध्ये मामांचे बकरे आल्याच्या नंतर मामांची सेवा करण्यासाठी महाराज आप्पा शिंगाडे नावाचे भक्त मामांची सेवा करण्यासाठी मामांची सगळ्या गोष्टी करण्यासाठी मामांपाशी तत्पर असतात. त्याचं नाव आहे आप्पा शिंगाडे. मामांबरोबर महाराज काही दिवस राहिला, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आप्पा शिंगाडेच्या जीवनामध्ये महाराज सगळ्या गोष्टी होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्या काळामध्ये कुणाचा वाडा नव्हता, परंतु आप्पा शिंगाडेचा वाडा होता, आप्पाची वाडी. त्या काळामध्ये महाराज आपण आता गाडी घेतो तो भाग सोडून द्या. त्या काळामध्ये बैल जोडा सुद्धा कुणाकडे नव्हता, पण आप्पा शिंगाडेकडे बैल जोडा होता महाराज. भरपूर होता महाराज, सगळ्या गोष्टीने संपत्तीने पैसे पण श्रीमंत होते. राणा जमनी पण श्रीमंत होते, सगळ्या गोष्टीने ऐश्वर्य संपन्न होते. ते म्हणजे आप्पा शिंगाडे सगळ्या गोष्टीने ऐश्वर्य संपन्न होते. परंतु आप्पा शिंगाडे यांच्या जीवनामध्ये एका गोष्टीची उणीव होती. एका गोष्टीची उणीव होती. 5 वर्ष झालं प्रपंच करत होते, लग्न होऊन 5 वर्ष झालं पण मूळ बाळ होत नव्हतं महाराज. आप्पा शिंगाडेच्या जीवनामध्ये एक उणीव होती. आता काय करायचं काय करायचं, सगळी लोक मामांपाशी जाऊन सांगतात, सगळी लोक मामांना सांगतात. परंतु आप्पा शिंगाडे महाराज मामांचा जवळचा होता, परंतु त्यानं कधी मामांना सांगण्याचं धाडस केलं नाही. मामा माझ्या जीवनामध्ये या गोष्टीची उणीव आहे असं सांगण्याचं धाडस कधी केलं नाही मामांपाशी. आप्पा शिंगाडे एका देवऋषीकडे गेला महाराज आणि त्या देवऋषीने सांगितलं अमावस्येच्या रात्री एक विधी करावा लागेल तुला घरी, आणि त्या विधीमध्ये गाभण मेंढी कापावी लागेल. गाभण मेंढी कापावी लागेल, गाभण मेंढी कापावी लागेल असा विधी सांगितला. तो देवऋषी वगैरे सगळा घरी आला आणि अमावस्येच्या दिवशी महाराज सगळी तयारी झाली. आज संध्याकाळी विधी करायचा आहे. तो विधी संपन्न होणार होता महाराज. तो विधी ही चालू झाला आणि ती महाराज मेंढी वरडू लागली महाराज. पोटामध्ये बाळ होतं महाराज, त्या मेंढीच्या मेंढी वरडू लागली महाराज. दिवसभर त्या मेंढीला महाराज काही चारा पाणी कोणी सुद्धा दिलं नव्हतं महाराज. ती मेंढी वरडू लागली महाराज आणि वरडू लागल्याच्या नंतर सगळा होम विधी चालू होता. आणि तेवढ्यात मामा आले आणि मामा आले. मामा म्हणले अरे शिंगाड्या दार उघड असं मामांनी आरोळी दिली. आता आप्पा शिंगाड्याला प्रश्न पडला. आप्पा शिंगाड्याला प्रश्न पडला, मामा येतात घरी येतात परंतु सांगून येतात, निरोप पाठवतात, सगळ्या गोष्टी होतात. आज मामा अचानक काय आले? मामा येतात परंतु अचानक आणि एवढ्या लवकर आणि एवढे उशीर आले. मला संध्याकाळची वेळ होती, आपला विधी चालू आहे आणि दार उघड म्हटल्याच्या नंतर ती मेंढी वरडत होती. एवढंच मामांनी सांगितलं अरे शिंगाड्या दार उघड, ती मेंढी वरडली, त्या मेंढीला खाया पाणी करायचंय, दार उघड. दार उघडल्याच्या नंतर महाराज आप्पा शिंगाड्याने दार उघडलं आणि दार उघडल्याच्या नंतर सगळं होम विधी बघितला आणि सगळं बघितल्याच्या नंतर आप्पा शिंगाड्याला सांगितलं अप्पा शिंगाडे हे असलं काय करतोय रे तू, असलं काय करतोय रे, मेंढी काही तवांनी रे तो. मामांनी महाराज त्याला सगळ्या गोष्टीला जाब विचारला आणि मामांना सांगू लागला मामा प्रपंच करतोय, सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता मुलगाच होईना, आता मुलंच होईना, यासाठी हा विधी चालू आहे. आणि त्या विधीमध्ये ह्या विधीमध्ये गाभण मेंढीचा बळी द्यायचा. ह्या गाभण मेंढीचा बळी द्यायचा म्हटल्याच्या नंतर मामांनी सांगितलं अरे शिंगाड्या असलं करून कोणाचं, असलं करून कोणाला लेकरं होतात का, असलं करून तुला जर
लेकरं झाली असती तर सगळ्या जगाने तेच केलं असतं असं मामांनी त्याला ठणकावून सांगितलं आणि ठणकावून सांगितलं. तो देवऋषी होता त्याला सुद्धा मामाने ताणून दिलं आणि ताणून दिल्याच्या नंतर जो आप्पा शिंगाडे होता त्या आप्पा शिंगाड्याला सांगितलं आप्पा ऐक हा बाळू धनगराचा सोबत आहे. शेजारी महाराज आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडावर हात ठेवला आणि मामांनी सांगितलं आप्पा शिंगाडी ऐक तुला मूल होत नाही ना मान्य आहे परंतु इथून पुढे तुला 5 पोरं होती म्हणून असं मामांनी आशीर्वाद दिला आणि आप्पा शिंगाडीला 5 पोरं झाली आणि 5 पोरं झाल्याच्या नंतर ती शिंगाडीची पोरं 5ही पोरं आहेत ना त्यांच्या कुळाकडे त्यांच्या घराकडे मामांनी एक काम दिलं. दर महिन्याला ती पोरं ती शिंगाड्याचं घरानं पंढरपूरला येतं आणि एकादश करतं. प्रत्येक महिन्याची वारी करतं आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर महाराज एकादश झाल्याच्या नंतर द्वादशी दिवशी दुसऱ्या दिवशी घागरीमध्ये पाणी भरून हलशीनाथाला पाणी घालण्याचं काम ते शिंगाड्याच्या घराकडे दिले महाराज मामांनी. ते शिंगाड्याच्या घराकडे मामांनी दिले म्हणून सांगतोय महाराज तुम्हाला त्या घराकडे मामांनी हे काम दिले. आजपर्यंत मामाने ज्याला शब्द दिला त्याला खोटा ठरला नाही. आप्पा शिंगाडीने एक शब्द विचारला मामांना, एक प्रश्न विचारला. मामा तुम्ही सांगताय ना मला पोरगा होईल, तुम्ही सांगता ना मला 5 पोरं होतील, मान्य तुमचा हा शब्द मान्य, परंतु हा शब्द खोटा ठरला तर काय करायचं? हा शब्द खोटा ठरला तर काय करायचं? त्यावेळेस आप्पा शिंगाड्याला सांगितलं मामांनी आप्पा शिंगाडे ऐक या बाळू धनगराचा शब्द आजपर्यंत कधीच खोटा ठरला नाही महाराज. आजपर्यंत कधीच खोटा ठरला नाही. आप्पा शिंगाड्याला दिलेलं वचन आहे मामांनी आणि खोटा ठरणारही नाही असं आप्पा शिंगाड्याला सांगितलं. जाता सांगतो ऐका, बसलेल्या लोकांना सांगतो कर्नाटक राज्यामध्ये विजापूर शहराच्या शेजारी बुद्धूर नावाचे गाव आहे. तिथे मामांचा निष्ठावान भक्त राहत होता. त्या भक्ताला महाराज जमीन नव्हती, गुंठा सुद्धा जमीन नव्हती. त्याला 2 एकर जमीन घ्यायची होती. त्या काळामध्ये 400 रुपयाला 2 एकर जमीन येत होती. त्या काळामध्ये 2 एकर जमीन घ्यायची होती त्याला. मग तो असा मला चिता कधी बसायचा. मग मामांनी त्याला एक प्रश्न विचारला, तू एवढ्या गोष्टींचं टेन्शन घेतो, कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतो? त्यावेळेस त्याने सांगितलं मला जमीन घ्यायची, जमीन विकायला निघले, मला जमीन घ्यायची, परंतु जमीन घेण्यासाठी मला पैसे नाहीत. किती पैसे नाहीत? 400 रुपये नाहीत. 400 रुपये नाही म्हटल्याच्या नंतर मामांनी सांगितलं. आता मामा महाराज बोलणार होते महाराज सगळ्या गोष्टी वर्तमान भविष्य भूतकाळ सगळ्या गोष्टी माहित होते महाराज. मामांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. मामांनी सांगितलं तुला जमीन घ्यायची ना, अरे सुकाळीच्या तुला जमीन घ्यायची ना, मग एखादा मोठा सावकार काढ ना, सावकाराकडे जा ना, त्याच्याकडून पैसे आणणं येत नाही, जमीन घे असं म्हटलं बरोबर तो माणूस म्हटला अनेकांना सावकाराकडे गेला. याच्यानं 400 रुपये काढल्याच्या नंतर मामांकडे आला. मामा तुम्ही सांगितलं होतं ना याच्याने पैसे काढून जमीन घेतली मी जमीन मामा, घेतली मी जमीन, परंतु दुष्काळाचा वेळ आहे, त्या रानाला पाणी कुठून आणणार? मामा त्या रानामध्ये बसले. मामांची बकरी त्या रानामध्ये चालायला सुटली आणि मामांना त्याला सांगितलं सिद्धप्पा नाव होतं त्याचं. सिद्धप्पाला सांगितलं सिद्धप्पा ऐक तू म्हणतोय ना रानाला पाणी कुठून आणणार? तुला शब्द देतो ज्या दिवशी तुझ्या रानाला पाणी कमी पडेल, ज्या दिवशी तुझ्या रानाला पाण्याची टंचाई होईल, त्या दिवशी हा बाळू धनगर डोक्यावर पाणी आणून तुझ्या रानाला पाणी घालेल. मामांनी दिलेला शब्द आहे म्हणून सांगतो मामांनी ज्याच्यावर कृपा केली त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, अभंगाचं दुसरं.
झाली ना त्याचं महाराज आयुष्यात सोनं झालंय महाराज, आयुष्यात सोनं झालं महाराज. असे अनेक उदाहरण आहेत महाराज. मामांनी ज्याच्यावर कृपा केली त्याच्या आयुष्यात सोनं झालंय महाराज. का सोनं झालंय त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. कारण की मामाला वाचा सिद्धी प्राप्त होती महाराज. मामांना वाचा सिद्धी प्राप्त होती महाराज. अवघड विहिरीपाशी महाराज मामाकडे असे मेंढर राखत होते आणि देऊन साधू आले आणि तिथं महाराज एक विहीर होती, अवघड विहीर. त्या विहिरीचं नावच आहे अवघड, कारण ते असतानाच अवघड होती. आणि तिथं दोन साधू आले. ग्रंथामध्ये असं वर्णन आहे बरं का महाराज, ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की साधू कोण होते तर ते ब्रह्मा आणि विष्णू असे दोन साधू होते असं तिच्यामध्ये वर्णन आहे. का वर्णन आले? कारण की मामांनी स्वतः सांगितलं महाराज, मामा महाराज असे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जेवढे मामांचे एकांतामध्ये चमत्कार घडले ना असे मामांचे फारसे चमत्कार लोकांना अजून माहित नाही. त्याचं का माहित नाही त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. कारण की जेवढे महाराज चमत्कार मामांनी अवघड विरचे महाराज चमत्कार आहेत ना, हे चमत्कार मामांनी कधी कधी मेंढक्यांपाशी बोलून दाखवतात. त्यामुळे असे अनेक चमत्कार आहेत ते महाराज अजून पण महाराज उघड नाहीत महाराज. असे चमत्कार मामांच्या जीवनात असे दोन साधू आले महाराज आणि तिथं महाराज मामा बसले होते. आणि बसल्याच्या नंतर त्या साधून आपलं ते कमंडल होतं ना ते असं कमंडल त्या मामांकडे दिलं. मामांना सांगितलं आम्हाला तहान, काय सांगितलं, तहान लागली आता आम्हाला पाणी प्यायचे, पाणी प्यायचे, पाणी आणा म्हटल्याच्या नंतर का नाही मामांनी विचार केला आता पाणी तर कुठं नाही, विहीर दिसते पण फार पाणी होतं, पाणी नव्हतं असं नाही, पाणी होतं पण फार तळाला होतं. असं महाराज दुष्काळ होता, सगळ्या गोष्टी होत्या महाराज. आणि मामा म्हणजे तुम्हाला अजून सांगतो मामांचा अवतार भगवान शंकराचा अवतार आहे आणि तो सगळ्यात शेवटचा अवतार आहे. कलियुगामध्ये सगळ्यात शेवटचा अवतार भगवान शंकराचा कोणता असेल तर तो फक्त मामांचा. आणि भगवान विष्णूचा अवतार होणार आहे तो आहे कल्कीचा, तो येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. विठ्ठल हा शेवटचा अवतार आहे मामांचा. अवघड गाडीपाशी आल्याच्या नंतर मामाने बघितलं, आता विचार केला आता पाणी तर पाजलं पाहिजे, येणारे साधूला पाणी पाजलं पाहिजे. आपण मुख्य जनावरांची सेवा करतो, सगळ्या करतो, आपण जगाला ज्ञान सांगतोय, आपण ते करणं गरजेचं आहे ना. कुंभार महाराज करणं गरजेचं आहे. बरेच कीर्तनकार महाराज कीर्तन करून सुद्धा हरिपाठ करत नाही महाराज, पण करणं गरजेचं आहे महाराज. लोकांना सांगण्यापेक्षा अगोदर आपण केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे महाराज. लोकांना सहज गुण पडत नाही महाराज. आपल्याकडे म्हणे महाराज एक आपल्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये जर कुणाच्या दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर काय म्हणते आपल्या परिसरात कुणाला दवाखान्यात न्यायचं म्हणलं त्याकडनं जर सिरियस पेशंट असला तर काय म्हणतात लोक इनामदारकडे कुणाकडे सहज गुण येत नाही महाराज. अंगात उतरवल्याशिवाय गुण येत नाही. आणि एखादं बारका पोरगा जर आजारी पडलं तर आपण काय म्हणतो बारामती मुताचा दवाखाना आहे तो त्याच्याकडे तर नाही तर कुणाकडे तर नाही. का? कारण की ज्याच्याकडे गुण येतोया त्याच्याकडे लोक जातात ना, त्याच्याकडे गुण येतो त्याच्याकडे लोक जातात. मग असा विषय आहे महाराज. आता मामाने ठरवलं आपण जगाला सांगतोय पण आपण सुद्धा ते केलं पाहिजे म्हटल्याच्या नंतर मामांनी महाराजच्या अवघड विहिरीमध्ये मामा उतारले, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला. आणि काय मामांनी पाणी काढलं, कमंडलू बोलून मामांनी पाणी काढलं आणि वर आल्याच्या नंतर मामांनी त्या साधूंना पाणी दिलं. आणि साधूंनी पाणी पिल्याच्या नंतर मामांना अजून एकदा पाणी लावलं. अजून एकदा महाराज मामांची परीक्षा घेतली महाराज. भगवान शंकराचे जरी अवतार असतात तरी परीक्षा होणारच महाराज. रामाला सुद्धा महाराज वशिष्ठ गुरु करावेच लागले महाराज. रामाला सुद्धा महाराज 14 वर्षाचा वनवास भोगल्याच्या नंतरच महाराज रामायणाची सिद्धी महाराज. खरं तिथूनच रामायण आहे महाराज. 500 वर्ष का होईना महाराज, 500 वर्ष गेले परंतु सत्याचा विजय होणार, राम मंदिर होणार की होणार सत्याचा विजय आज नाही उद्या. संयम ठेवावा लागतो महाराज. प्रत्येक गोष्टी लगेच होत नसते, संयम ठेवल्याच्या नंतर होतच असतं महाराज, होत असतं, सगळ्या गोष्टी होत असतात. मामांची परीक्षा अवघड विहिरीमध्ये महाराज उतरायला लावलं 2-3 वेळा आणि मामांची परीक्षा बघितली आणि मामांना आशीर्वाद दिला. मामा तुम्ही आम्हाला अवघड विहिरीमधलं पाणी पाजले ना, तुम्हाला आशीर्वाद देतोय, तुम्ही जे बोलल ते खरं होईल असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर मामा पाया पडण्यासाठी त्यांच्या खाली झुकलं. तेवढे ते दोन्ही साधू महाराज तिथून गायब झाले. दोन्ही साधू गायब झाले महाराज. मामांनी आशीर्वाद दिला महाराज.
मामांना आशीर्वाद दिला महाराज. तिथून पुढे सांगतो मामा महाराज का नाही लहान वयामध्ये मामांना आशीर्वाद प्राप्त झाला, वाचशक्ती प्राप्त झाली. लहान वय होतं, लहान वयामध्ये साधूंनी आशीर्वाद दिला, मामांना वाचशक्ती प्राप्त झाली. परंतु मामा महाराज का नाही एखाद्या महाराज का नाही वरच्या झाडाच्या टोकावरती कधी बसायचं, कधी महाराज फड्या काढायचं, कधी काय करायचं. आपलं पोरगाला ताप देते ऐका, पोरग जर लय ताप द्यायला लागलं 5 वर्षाचं बारकं तर आपण काय म्हणतो आता ह्याला शाळेत, आता ह्याला कुठं घाला शाळेत घाला. या म्हणून लय ताप द्यायला लागलं तर कार्तिक काय करते शाळेत घाला. आता माझं तसंच झालं. आता मी आता बारका होतो 5वी 6वीला, लय ताप द्यायचो, लय फड्या काढायचो, लय काय करायचं म्हणून मला टाकलं आळंदीला. काय काय झाल्याशिवाय काय होत नाही महाराज म्हणून मला तिकडं लावलं. काय तर म्हणजे सगळीच माळकरी होती परंतु लय फड्या काढत लय चित्र होतं म्हणून मला तिकडं पाठवलं. म्हणजे फड्या काढायला लागलं की लगेच म्हणते लावा त्याला शाळेत असं. मग आता मामाला फड्या काढायला लागल्या म्हणताना मामाला महाराज का नाही महाराज उग्रीत कोणी वागायला लागले मग का नाही मायापाने ठरवलं आता मामाला सालाने पाठवायचं होतं. चंदूलाल शेठ यांच्या घरी सालाने पाठवलं. आखोळ गावामध्येच मामांना सालाने पाठवलं. चंदूलाल शेठ यांच्या घरी सालाने पाठवलं. कुणाला मामाला. तिथं गेल्याच्या नंतर मामांना का महाराज गोट्यामध्ये राहायला जागा दिली. सगळ्या गोष्टी महाराज गोट्यामध्ये खायला पिला, तिथं गोट्यामध्ये राहायला जागा दिली. तांब्याचा पाणी वगैरे भरून तिथंच मामांचं जेवण असायचं. मामांनी तिथं गेल्याच्या नंतर का नाही चंदूलाल शेठ यांच्या घरी गेल्याच्या नंतर पहिल्या दिवशी गेल्याच्या नंतर एक गाय आजारी होती, ती खाया खात नव्हती महाराज. त्या गायीला चारा चारला आणि चारा चारल्याच्या नंतर चंदूलाल शेठनी बघितलं या पोरामध्ये काहीतरी गुण चांगला आहे, त्याला ठेवून घेतलं कामाला. असं मामाला ठेवून घेतलं महाराज आणि मामा तिथं राहिले. मामांनी तिथं सेवा केली महाराज, गायीची सेवा केली. चंदूलाल शेठनी जी जी कामं सांगितली ती मामांनी पूर्ण केली महाराज. सगळी कामं पूर्ण केली आणि मामा महाराज झोपले होते संध्याकाळचं आणि झोपल्याच्या नंतर गायी काय झालं गायी वरडायला लागली. चंदूलाल शेठची जी धर्मपत्नी होती तिने दार उघडलं. अरे काय वरडते, काय का वरडते म्हणून बघण्यासाठी आली. गोट्यामध्ये आल्याच्या नंतर जी थाळी होती त्यांचं थाळीमध्ये जैनांची देव होते. ते देव महाराज का नाही मामांना प्रकाश देत होते. चंदूलाल शेठ हे जैन धर्माचे होते, ते प्रकाश देत होते. आपल्या धर्माचे देव सुद्धा प्रकाश देत आहेत हे महाराज चंदूलाल शेठच्या धर्मपत्नीने बघितलं. मामांना महाराज झोपण्यासाठी महाराज काही सुद्धा नव्हतं, महाराज काही सुद्धा नव्हतं महाराज, लाईट वगैरे काही सुद्धा नव्हती. परंतु त्या थाळीमधून महाराज प्रकाश देण्याचं काम चंदूलाल थाळीमध्ये प्रकाश देण्याचं काम महाराज जैन धर्माचे जे देव आहेत, जे गुरु आहेत त्यांनी महाराज प्रकाश देण्याचं काम मामांना केलं. मग चंदूलाल शेठच्या धर्मपत्नीने काय केलं, ती थाळी उचलली आणि आपल्या देवघरामध्ये नेऊन मांडली. देवघरामध्ये नेऊन मांडल्याच्या नंतर मामांनी दुसऱ्या दिवशी महाराज ताव फोडला. फार महाराज मामांनी कालवा केला. जोपर्यंत ती थाळी देत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही, जोपर्यंत थाळी मला मिळत नाही ना तोपर्यंत मी जेवण करणार नाही असा मामांनी आग्रह धरला. आणि आग्रह धरल्याच्या नंतर मामा तिथून निघून गेले. आणि मामांनी सांगितलं, मामांनी चंदूलाल शेठला सांगितलं होतं, चंदूलाल शेठला सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यामध्ये फार उंचीवर जातील, फार तुझा प्रपंच उंचीवर जाईल असा मामांनी त्याला आशीर्वाद दिला होता. मला एवढंच सांगायचंय, काय येऊन तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी म्हणजे चंदूलाल शेठ आणि त्याची धर्मपत्नी प्रपंचामध्ये गोंधळल्यानंतर प्रपंच करत असताना तेवढा पुरतं सुख मानत होते. परंतु ज्या वेळेस मामांचा त्यांना खरा दिव्य साक्षात्कार झाला त्यावेळेस मामांची त्यांना ख्याती कळाली आणि त्यांनी आपला अल्प संतोष मानून मामांची सेवा केली. अभंगाचं
अल्पची संतोषी. म्हणजे मामांपाशी काय उभं नव्हतं, परंतु मामा कळले पाहिजेत महाराज. ज्या दिवशी चंदोलाट शेटला त्यांना कळाले मामा सामान्य नाहीत, त्या दिवशी महाराज मी तो अल्पची संतोष आहे. आपण महाराज किरकोळ गोष्टीमध्ये संतोष मानतो. किरकोळ गोष्टीमध्ये माणसाचा महाराज प्रपंचाचा गणित जर बघितला ना तर साधं उदाहरण सांगून जातो तुम्हाला. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं. साधं उदाहरण सांगून जातो. माणूस कसा प्रपंच करतो, ज्याप्रमाणे पशु पक्षी प्रपंच करतात तसा माणूस प्रपंच करतो महाराज. पक्षी काय करतात, लहानात मोठं होतात, 2-3 अंडी घालतात, पिल्लांना जन्म देतात आणि आपला संसार सुखाने करतात, मरून जातात महाराज. पशु आणि पक्षी महाराज तेच करतात. मनुष्य सुद्धा काय करतो महाराज, लहानाचा मोठं होतो, नोकरी करतो, लग्न करतो, सगळ्या गोष्टी करतो महाराज आणि आपला प्रपंच 2-3 पिल्लांना जन्म घालतो, आपला प्रपंच करतो आणि ह्याच्यामध्ये मला समाधान मानतो, दुखून जातो महाराज. ही माणसाचा प्रपंच महाराज. माणसाचा असा प्रपंच करत असताना माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं आणि सुख आल्याच्या नंतर सुखाला विसरून जातो महाराज आणि दुःख आल्याच्या नंतर दुःखाला बांधून ठेवतो महाराज. एक या देशामध्ये महान संत आहेत महाराज, आता सध्याला ते आहेत. त्यांचं एक वाक्य परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी त्यांचं एक असं वाक्य आहे की तुम्ही जे म्हणता ना की दुःख आमच्यापाशी लय आहे, आमचं दुःख हटत नाही. एक त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं म्हणताना तुम्ही आमच्याकडले दुःख आहे, आम्हाला लय त्रास आहे, परंतु ज्या दिवशी तुमच्याकडे सुख आलं ना ते सुख सुद्धा तुमच्यापाशी थांबलं नाही. असा विचार करा की सुख आपल्यापाशी थांबलं नाही मग हे दुःख आपल्यापाशी किती दिवस थांबण, असा माणसानं मला वारंवार विचार केला पाहिजे. परंतु माणूस विचार करतो कसं. एक सांगतो तुम्हाला, एका गावामध्ये, एका खेड्या गावामध्ये एक महाराज एक बाबळीचं खोड होतं महाराज. बाबळीचं खोड होतं आणि त्या खोडाला महाराज अशी गाय, देशी गाय असते ना त्याशी महाराज खरवडत होती आणि खरवडत होती म्हटल्याच्या नंतर का एक असं खनपूस निघलं होतं त्या बाबळीच्या झाडाला आणि खनपूस निघल्याच्या नंतर का ते खनपूस बाबळीचं खनपूस होतं ना ते खनपूस का नाही गायच्या पोटामध्ये घुसलं. गायच्या पोटामध्ये घुसल्याच्या नंतर का नाही ती गाय महाराज तडपुरून मेली महाराज. गावकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाय गावाची नाही महाराज. गाय काय वाचलं नाही. इथून पुढे काही दिवसानंतर का त्या गावामध्ये पाऊस पडला, सगळ्या गोष्टी झाल्या महाराज आणि पाऊस पडल्याच्या नंतर का नाही ज्या खोडाच्या आतून गायीचा मृत्यू झाला होता त्या खोडाला महाराज पालवी फुटली. त्या खोडाला पालवी फुटली, तिला पाला आला, झाड मोठं झालं महाराज, उंच झाड झालं. काही वर्षानंतर ते उंच झाड झालं. त्या गावामध्ये एक साधू आले होते, एक संत महात्मा आले होते. त्या गावातल्या लोकांनी त्या साधूला विचारलं गाव महाराज या गायीच्या हातून पाप घडले, या गायीच्या हातून पाप घडले, खोडाच्या हातून पाप घडले, मग हे खोडाचं एवढं मोठं वृक्ष का झालं, पाप घडले ना त्याला शिक्षा भेटायला पाहिजे ना, एवढं मोठं वृक्ष का झालं, एवढं मोठं वृक्ष का झालं असं म्हटल्याच्या नंतर त्या साधूने सांगितलं काही दिवस वाट बघा नंतर तुम्हाला. काही दिवसानंतर ते साधू निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर सुसाट वारा सुटला आणि वारा सुटला, खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ते झाड घुटून त्या वादळामध्ये ते झाड घुटून पडलं. आपल्याला महाराज आपण प्रपंच करत असताना, आपण परमार्थ करत असताना आपल्याला दुःख येतं, आपण दुःख सहन करतो, आपण सगळ्या गोष्टी सहन करतो. आपण एवढं चांगलं करून सुद्धा माणसाला वाटतं माझं का वाईट होतंय, माझं का वाईट होतंय, कारण की तुमची देव परीक्षा बघत असतो. आणि महाराज जे अधोगती करून सुद्धा 2 नंबर करून सुद्धा सरळ भाषा सांगायचं 2 नंबर करून सुद्धा जी लोक महाराज श्रीमंत का आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी काय आहेत कारण ते झाडावरच आहेत महाराज. त्या लोकांना महाराज खूप उंच देऊन येतो आणि वर्ण टाकून देत असतो महाराज, वर्ण टाकून देत असतो महाराज. म्हणून सांगतो जीवनामध्ये आल्याच्या नंतर सुख पण येतं, दुःख पण येतं. सुख आल्याच्या नंतर देवाची इच्छा आहे असं समजावं आणि दुःख आलं तरी देवाची इच्छा आहे असं माणसानं समजावं. आजपर्यंत लहानपणापासून मी तुझी सेवा केली, लहानपणापासून मी तुझ्या रावळाची सेवा करण्याचं काम केलं, लहानपणापासून माझी निष्ठा तुझ्यावरती आहे, तुझ्यावरती आहे. अलशीरनाथाला गारण गायलं, अलशीरनाथा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे, असा पुत्र जन्माला येऊ दे, त्यानं संपूर्ण कुळाचा उद्धार केला पाहिजे आणि त्यानं संपूर्ण जगाला उपदेश केला पाहिजे, असा काहीतरी माझ्या देव. पुत्र
ज्या वेळेस राजमाता जिजाऊ आईसाहेबांना दिवस गेले होते ना त्यावेळेस त्यांना एक दासी शिवनेरी किल्ल्यावरती राजमाता जिजाऊ आईसाहेब राहिल्या होत्या ना त्यावेळेस त्यांना आऊसाहेबांना जवळ एक दासी आली आणि त्या दासीने विचारलं आऊसाहेब तुम्हाला कोणत्या गोष्टीचे डोहाळे लागतात ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज कोर्टामध्ये होते ना त्यावेळेस आऊसाहेबांना विचारलं आऊसाहेब तुम्हाला कोणत्या गोष्टीचे डोहाळे लागतात त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं डोहाळे लागतात मला डोहाळे लागतात मला गोरे खाऊ वाटत नाही मला चच्चा खाऊ वाटत नाही मला डोहाळे लागतात परंतु एका गोष्टीचे डोहाळे लागतात हातामध्ये तलवार घ्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आदलशाही निजामशाही मुघलशाही यांच्या शाह्या आहेत ना या शाह्या महाराष्ट्रावर नसतात ना त्यांचा सर्वनाश करावा या गोष्टीचे मला डोहाळे त्या गोष्टीचे डोहाळे लागतात महाराज सांगितलं मला या गोष्टीचे डोहाळे लागतात असं राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं महाराज मामांची आई सत्यवा देवीने महाराज हलसिद्धनाथाकडे साकडं घातलं आणि हलसिद्धनाथाकडे साकडं घातल्याच्या नंतर 3 ऑक्टोबर रोजी महाराज 3 ऑक्टोबर 1892 रोजी एकादशीचा दिवस आहे महाराज पवित्र अशी एकादशीचा दिवस आहे त्या एकादशीच्या दिवशी महाराज 9 महिने 9 दिवस सत्यवा देवीने महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं भागवताचं पारायण केलं भगवंत गाड़ी
घोगराची आली जोरदार टाळ्या 4 वाजून 23 मिनिटांनी महाराज मामांचा जन्म झाला. मामांचा जन्म झाला. हळू महाराज मामा मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना महाराज फार खोडे करू लागले. मामा फार विचित्र वागू लागले. मामा सांगायचे झाडाच्या शेंडावरती जाऊन बसायचे. मामा सांगायचे हे माझं शिखर आहे. मामा जर असे कोलांटे उड्या मारायला लागले ना तर 1-1 किलोमीटर असे कोलांटे उड्या मारत जायचे महाराज. मागच्या पावलावर कोलांटे उड्या मारत जायचे महाराज. एवढ्या महाराज विचित्र प्रकार करू लागले. आणि जे आकळ गावामध्ये जे लोक होते ना ते मायप्पाला म्हणायचे मायप्पा तुझ्या कुळाचा नाश करणारा तुझ्या कुळामध्ये जन्माला आले रे कार्ट. अख्ख्या कुळाचा नाश करणारं कार्ट तुझ्या कुळामध्ये जन्माला आले. मामा ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस त्याने सगळ्यांना सांगायचे अरे या बाळू धडकराचा वाड बघण्यासाठी जग दुनियेतील लोक येतील असं मामा सांगत होते महाराज. सगळ्या जगाला टणकावून सांगत होते महाराज मामा या बाळू धडकराचा वाडा बघण्यासाठी जग दुनियेतील लोक येतील. या मामांची सेवा करण्यासाठी जग दुनियेतील लोक चालून येतील. या मामांचं कारण ऐकण्यासाठी या मामांची सेवा करण्यासाठी मामांच्या सगळे लोक आपले दुःख घेऊन येतील. हे मामा सांगत होते. मामा सांगत होते परंतु मामा सांगत होते आजपर्यंत कोणालाही विश्वास बसला नव्हता महाराज. आजपर्यंत कोणालाही विश्वास बसला नव्हता. मामा सांगत होते सगळे लोक मामांना नावं ठेवत होते महाराज. परंतु त्या गावामध्ये एक व्यक्ती अशी होती ते मामांना नावं ठेवत होते. ते मामांना समजून सांगत होते ते म्हणजे मामांची आई सत्यवादी. मामांना समजून सांगण्याचं काम करत होते महाराज. प्रत्येक गोष्टी समजून सांगण्याचं काम करत होते. बाळू असं वागू नको रे, असं करू नको रे, अरे असं वागू नको, तसं करू नको, असं वागणं चांगलं नाही रे, बरं नाही रे. लोक नावं ठेवतात. परंतु मामा महाराज आईला सुद्धा सांगायचे आई मी जे बोलतोय ना ते खरंच आहे. मी जे बोलतोय ना ते खरंच आहे. त्या बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जग दुनियेतील येतील, जग दुनियेतील लोक येतील. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं मामांचा वाडा बघण्यासाठी जगातले लोक जातात ह्याच्यामध्ये विशेष नाही. परंतु मामा सुद्धा प्रत्येकाच्या गावागावामध्ये जायला लागले. ही सगळ्यात मोठी विशेषता आहे महाराज. सगळ्यात मोठी विशेषता. एक मंदिर नाही महाराज इंदापूर तालुक्यामध्ये महाराजांना चांगला जर विचार जर केला बारकाने तर 12-13 मंदिर असतील निश्चित तालुक्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा विषय नाही महाराज. तालुक्यामध्ये 12-13 मंदिर असतील मामांची. इतकं महाराज मामांचं संपन्न फार मोठे महाराज. मामांचं ऐश्वर्य फार मोठे महाराज. मामांचा 4 वाजून 23 मिनिटांनी जन्म झाला. अक्कोळ गावामध्ये जन्म झाला. अक्कोळ गावामध्ये जन्म झाला मामांचा. मामा सांगत होते डोंगरा एवढं पाप झालंय, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिले. हे सगळ्या गोष्टी खऱ्यात महाराज. जेवढे मामांनी भावपूक केली तेवढे सगळ्या गोष्टी महाराज खऱ्या ठरल्यात. आजपर्यंत सगळ्या खऱ्या ठरल्यात आणि इथून पुढे सुद्धा खऱ्याच ठरणार आहेत. इथून पुढे सुद्धा कारण की 140 कोटी लोकसंख्या आहे महाराज भारत देशाची. परंतु 140 लोकसंख्येमध्ये 140 कोटी लोकसंख्या ना त्याच्यामध्ये डोणे घराण्याची मामांनी निवड केली महाराज भावपूकीसाठी. 140 कोटी लोकसंख्या त्याच्यामध्ये डोणे घराण्याची निवड केली आणि प्रत्येक महाराज भंडाऱ्याच्या रसकानाय कृष्णा मराठोणे यांच्या अंगामध्ये मामांचा संचार होतो, मामांचा साक्षात्कार होतो. आणि पाहायचं असेल तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन या. आदमापूरला प्रत्येक वर्षी भंडारा असतो. भंडाऱ्याचा अनुभव घेऊन या. प्रत्येकानं जाऊन अनुभव घेऊन या. मनाचं सांगत नाही प्रत्येकानं महाराज. मामांविषयी जेवढं बोलत महाराज तेवढं कमीच आहे महाराज. आपला वेळ संपलाय महाराज. जेवढं बोलत तेवढं कमीच आहे. जाता सांगतो ऐका. बसलेल्या लोकांना सांगतो गड्या ऐका. इथून पाठीमागची तुम्ही कीर्तन ऐकलं परंतु इथून पुढचं फक्त 2 मिनिटं ऐका गड्या. लक्ष देऊन ऐका. 2 मिनिटं घेणार माझी कीर्तन सेवा संपवणार आहे. ऐका. माणूस म्हणून जगत असताना कधीही माणूस विसरू नका. आपल्या म्हणून कधीही दुजापणा करू नका. मनामध्ये धरून रागद्वेष कोणाचा करू नका. कमोत्रा कितीही दान धर्म करणार कधी विसरू नका. असा तुम्ही कितीही जाती आणि धर्माचे
मानव जात एक विसरू नका. गरीब असो की श्रीमंत असो, माणूस असतो हे कधी विसरू नका. जे जे होतं त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. रस्ते आहेत सर्व सरळ सारखे, उगीच डोळे झाकून चालू नका. जे जे होतं ना त्याच्याच कृपेने होत असतं. आकाशामध्ये पतंग बनवून उडत असताना दोर देवाचे हाती आहे हे कधी विसरू नका. आणि व्यर्थ करून बडबड वेळ वाया घालवू नका. जे जे होतं ना त्याच्याच कृपेने होत असतं. हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे या गोष्टीचा अहंकार मनामध्ये तिळमात्र सुरू ठेवू नका. कारण की करता करिता फक्त भगवंतच आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या सेवेस आले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगात येता हे सगळं होतं ते भगवंताच्या आशीर्वादाने होत असतं. त्याच्या सत्तेशिवाय काही होत नाही महाराज. आई वडील हे देवापेक्षा कमी लिखू नका. आई वडील हे देवापेक्षा कमी लिखू नका. इंद्रायणा घाला बेड्या, उगीच मन मोकळे सोडू नका. खूप झालं व्यर्थ जगणं, नामस्मरणाशिवाय जगू नका. आणि एक क्षण फुकट भक्तीशिवाय व्यर्थ घालू नका. जग 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 बरं सांगतात तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. भातुके पाठवा म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भात पाठवा असं नाही. ह्याचा अर्थ भात पाठवा असं नाही. मला भातुके म्हणजे काही लोक अर्थ घेतात. ह्याचा अर्थ असा आहे आमचा उद्धार करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आमचा उद्धार करून आम्हाला मोक्षापर्यंत नेणारे असं संतांचा अवतार तलावर घ्यावा असं जग 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 बरं अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. लेकिन या बड़बड़ाच्या दरबारामध्ये वही लोग आते हैं जिन्हें सदगुरु बाबा खुद बुलाते हैं। कृपा करायला थोडी पाया पडली मराठी जगद्गुरु तुकोबारा सांगतात काही बातुकी पाठवा म्हणजे अशा संतांचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक आम्ही ज्या ज्यावेळी जन्माला येऊ त्यावेळी आम्हाला व्हावं असं जगद्गुरु तुकोबारा भगवंताकडे मागणं करतात, आग्रह करतात। आता सेवा संपन्न झालेली आहे, झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करतो। झालेली सेवा ज्यांनी मामाला तुमच्यापर्यंत आमचा गोड आवाज ऐकू आला असे असणारे आमचे संतोष स्पीकर त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित। समस्त ग्रामस्थ रामवाडीकर यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित। आमचे टाळकरी भजनी मंडळ त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित। आमचे
आदित्य महाराज असतील सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम एक मिनिट दादा आला का नाही पोचले ते एकदा बाळमामाचा गजर होईल आणि नंतर तो पोस्ट होईल बोला 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 मामाच्या नावाने मामाच्या नावाने कुंडली गवळदारी विठ्ठल विद्यान देव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय भारतीसाठी